नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड कॉलेज टाईप्स आपला रिझल्ट लवकरच रिलीज होणार आहे, लागणार आहे। विद्यार्थी मित्रों, त्यापूर्वी आपले जे बी एड कॉलेजचे टाईप्स असतात म्हणजेच प्रकार असतात ते कोणकोणते प्रकार आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। यासाठी आपल्याला जावे लागेल आपल्या CET सेलवरती म्हणजेच CETcell.mahacet.org या आपल्या वेबसाईटवरती। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करण्यास विसरू नका। विद्यार्थी मित्रों, CETcell.mahacet.org असं टाकून आपण CET सेलच्या वेबसाईटवरती आहोत। वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे अनाउन्समेंट सेक्शन पाहायला मिळते। येथे रनिंग नोटिफिकेशन जे की LLB म्हणजेच लॉच्या संदर्भात आहे। 3 वर्षाचा जो लॉ कोर्स आहे त्याचं स्कोअर कार्ड संदर्भातली ती सूचना आहे। त्यानंतर आपण वरती स्क्रॉल केले, अजून एक बाब असते विद्यार्थी मित्रों, नेहमी आपली विचारणा असते की लॉग इन होत नाही, लॉग इन कसं होत नाही, तर इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ही जी बाब आपल्याला दिसते इथे राईट साईडला आपण आत्ता क्लिक केलं होतं, त्याला आपण क्लिक करूया। कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करताच एक पेज आपल्याला ओपन झालेलं पाहायला मिळतं। ते पेज ओपन झाल्यानंतर साइन इनचे हे ऑप्शन भरल्यानंतर आपलं लॉग इन होत असतं। तर दोन्ही ऑप्शन्स, दोन्ही ज्या रिकाम्या जागा आहेत त्यामध्ये रजिस्टर्ड ईमेल ID, फक्त रजिस्टर असलेला ईमेल IDच इथे चालतो, दुसरा तिसरी थोटांड ID येथे चालणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। पासवर्ड आपण जो CETच्या सेलला दिलेला पासवर्ड आहे तोच तिथं आपल्याला इनरोल करावा लागतो व इथे साइन इनला क्लिक करून आपल्याला साइन इन करावे लागते। आता वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला CET सेलच्या ज्या विविध सूचना आहेत त्या पाहायला मिळतात, ज्या ऑलरेडी आपण पाहिलेल्या आहेत। तर BEd CET संदर्भात सूचना तब्बल 3 सूचना एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 4/5/2024, 4/5/2024 आणि 4/5/2024। विद्यार्थी मित्रों, अशा प्रकारे आपल्या CET सेलवरती येऊन आपण चेक करायचं आहे। तर आता आपले जे कॉलेजचे टाईप्स आहेत ते आपण पाहूया। यासाठी आपल्याला हे जे 3 बार म्हणजे 3 आडव्या रेषा ज्या आहेत पांढऱ्या त्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच अजून काही आपल्याला नवीन इथे टॅब ओपन झालेले पाहायला मिळतात। पैकी सर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच कॉलेज शोधा याला आपण क्लिक करूया। याला क्लिक केल्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट अशा प्रकारची बाब आपल्या इथे पाहायला मिळते। हे आपलं अकॅडमिक इयर 2024-25चं पोर्टल आहे। आपलं पोर्टल आता पूर्णपणे ॲक्टिव्ह व्हायला लागले, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। सर्व टॅब्स आपल्याला ॲक्टिव्ह झालेल्या पाहायला मिळतात। इथं डिपार्टमेंटला आपण क्लिक करूया। तर डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थी मित्रों हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं BEd आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। त्यामुळे आपल्याला हायर एज्युकेशनला क्लिक करावं लागेल। त्याला क्लिक करताच कोर्स नेम याला आपण क्लिक करूया। कोणता कोर्स आपल्याला शोधायचा आहे, पाहायचा आहे, तर BEd कोर्सला आपण क्लिक करूया। BEd कोर्सला क्लिक करताच आपल्याला ह्या टॅबमध्ये BEd नाव आलेलं पाहायला मिळतं। ते नाव आल्यानंतर आता पुढची बाब सब कोर्सला आपल्याला काय करायचं आहे, टॅप करायचं आहे। विद्यार्थी मित्रों, तुम्हाला जर BEd कोर्सला चेक करायचं असेल तर तुम्ही याला क्लिक करा, किंवा BEd स्पेशलला करायचं असेल तर स्पेशली BEd स्पेशल एज्युकेशन याला क्लिक करा, आणि दोन्ही पाहिजे असेल तर ऑल याला क्लिक करूया। आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस याला क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या BEd कॉलेजचा जो प्रकार आहे विद्यार्थी मित्रों त्यामध्ये गव्हर्मेंट BEd कॉलेज, त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस, त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस नंतर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेजेस, त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेजेस, युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेजेस, अनॲडेड कॉलेजेसचा पूर्ण एक वेगळा आपल्याला इथे टॅब दिसते। डीम युनिव्हर्सिटी कॉलेजेस, सेंट्रल गव्हर्मेंट मॅनेज अनॲडेड कॉलेजेस इन्स्टिट्यूट, मायनॉरिटी विंग युनिव्हर्सिटी गव्हर्मेंट ॲडेड, विविध प्रकार आपल्याला कॉलेजेसचे पाहायला मिळत आहेत। विद्यार्थी मित्रों, आता आपला मुख्य जो मुद्दा आहे तो म्हणजेच गव्हर्मेंटचे कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत। 2 नंबरचा मुद्दा गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस किती आहेत, आणि 3 नंबरचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्रात सर्वात जास्त कॉलेजेस हे अनॲडेड म्हणजेच विना अनुदानित या घटकाअंतर्गत, या टायटल अंतर्गत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। इतर कॉलेजेससुद्धा आहेत, आपल्याला मायनॉरिटी कॉलेजची संख्यासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते, परंतु सगळ्यात जास्त जी संख्या आहे ती विनानुदानित कॉलेजेस म्हणजेच अनॲडेड कॉलेजेसची आहे। ही बाब आपण बिलकुल विसरू नये। तसेच विद्यार्थी मित्रों, काही कॉलेजेस आपल्याला गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेजेस पाहायला मिळतात। तर ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये मायनॉरिटी कॉलेजेस वेगळे आहेत, त्यानंतर अनएडेड ॲटोनॉमस कॉलेजेस,
अनएडेड मायनॉरिटी कॉलेजेस, तर हे प्रकार जे आहेत विद्यार्थी मित्रो त्यानुसार त्याची फीस ठरते, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर गव्हर्मेंट कॉलेज जे आहेत विद्यार्थी मित्रो सर्वात फीस कमी त्याला आपल्याला असलेली पाहायला मिळते. म्हणजेच 1 नंबरला गव्हर्मेंट कॉलेजची सर्वात फीस कमी असते, हे लक्षात घ्या. 2 नंबरला फीस कोणाची असते तर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेसची. 3 नंबरची फीस कोणाची असते युनिव्हर्सिटी मॅनेज आणि डिपार्टमेंट मॅनेज हे जे कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रो दोन्हीची फीस आपल्याला जवळजवळ सारखी असलेली पाहायला मिळते. आणि सर्वात मोठा जो घटक आहे अनएडेड कॉलेजेस, तर ह्याची फीस आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते. सगळ्यात जास्त फीस कुठल्या प्रकारच्या कॉलेजेसची आहे विद्यार्थी मित्रो तर पॉप्युलर जे कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये प्रायव्हेट अनएडेड हा जो आपल्याला घटक पाहायला मिळतो, ह्या घटकाची फीस ह्या कॉलेजेसची फीस आपल्याला सगळ्यात जास्त असलेली पाहायला भेटते. हायेस्ट काही तुम्ही पॉप्युलर कॉलेजेस जर महाराष्ट्रामध्ये सर्च केले तर विद्यार्थी मित्रो तब्बल त्यांची 1,75,000पर्यंत आपल्याला फीस पाहायला मिळते. म्हणजेच हायेस्ट फीस आपल्याला ही तिसऱ्या घटकात, तर सर्वात कमी फीस विद्यार्थी मित्रो आपल्याला पहिल्या घटकात असलेली पाहायला मिळते, ती म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेजेस, जी की 17,500 मागील वर्षीची फीस आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे हे कॉलेजचे प्रकार लक्षात ठेवा. आणि याची जी मार्किंग स्कीम आहे विद्यार्थी मित्रो आपला नंबर कसा लागेल तर हा एक महत्त्वाचा अजून प्रश्न आहे. तर हायेस्ट जे मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांचे नंबर हे गव्हर्मेंट कॉलेजला लागतील. त्यानंतर दुसरं गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस आणि ही रँक विद्यार्थी मित्रो खाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. मेरिटप्रमाणे आपल्याला कॉलेजचा नंबर आपला लागत असतो. मेरिट कोणतं तर BEd CETचे मार्क्स, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ELCETचे विद्यार्थी असतील ELCETचे मार्क्स, स्पेशल BEd असेल जनरल BEd असेल तर BEd CETचे मार्क्स, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तसेच नॉर्मलायझेशन ह्या वर्षी आपला निकाल लागणार आहे, ही बाब आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. कुठल्याही प्रकारची क्वेरी असेल, अडचण असेल, शंका असेल, कुशंका असेल नक्कीच आपण कमेंटमध्ये विचारू शकता, त्याला आपल्याला उत्तर दिलं जाईल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.